आता फोन केल्यावर सायबर फसवणुकीपासून सावधान असा सूर ऐकू येत असेल तर ती ट्यून पूर्ण ऐका. ट्यून तुमच्या फायद्याची आहे. देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी कॉलर ट्यून चालवण्याचे निर्देश देण्यात आले. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनं दूरसंचार विभागाला हा आदेश दिला. ही कॉलर ट्यून लोकांना सायबर गुन्हे कसे टाळायचे हे सांगते. याशिवाय KYC अपडेट्स, नवीन ऑफर्स या सगळ्या बहाण्यानं लोकांना सायबर संकटाचा बळी बनवलं जात आहे. याच सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी एक नवीन उपक्रम सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आला. टेलिकॉम कंपन्यांनी कॉलर ट्यून आणि प्री कॉलर ट्यून सुरू केली आहे. ती ट्यून आपण एकदा ऐकूया. जर तुम्हाला पोलीस, CBI, कस्टम्स किंवा न्यायाधीशांच्या अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरू नका. ते सायबर गुन्हेगार असू शकतात. राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित त्यांची तक्रार करा. गृह मंत्रालयाने जारी केले. ही ट्यून तुम्ही ऐकली असेल. यामध्ये एखाद्या भामट्यानं पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीशाची तोतियागिरी केल्यास काय करावं हे सांगण्यात आलेलं आहे. ही मोहीम 3 महिने चालणार असून कॉलर ट्यून दररोज 8 ते 10 वेळा प्ले होणार आहे. त्यामुळे कुणीच याकडे दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. ही ट्यून तुम्हालाही ऐकू येते का कमेंटमध्ये सांगा.